आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. सोनू सर, काय सांगाल आज मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ज्या टेंडर प्रक्रियेसंदर्भात टॅकिंग आहे त्या संदर्भात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेऊन याबाबत चौकशी करण्याचे आहे. काय प्रकार आहेत? कार्यकारी अभियंता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील जे कार्यकारी अभियंता साहेब आहेत त्यांनी चांगल्या मोठा भ्रष्टाचार करण्याच्या तयारीत होते, पण तो भ्रष्टाचार मनसेमार्फत हाणून पाडण्यात आलेला आहे. विषय असा होता की 2021चा एक GR होता जलसंपदा विभागाचा. खर तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथल्या कार्यकारी अभियंत्यांना सिमिलर GR असतात PWD चे, पण तरी त्यांनी ते स्वतःच्या फायद्यासाठी त्या GR चा एक रेफरन्स घेतला. संदर्भित GR मधला एक 14 क्रमांक जिओ टॅगिंग संदर्भातला मुद्दा होता की तो 2024 ला तो रद्द करण्यात आला. तो पूर्ण मुद्दाच काढून घेण्यात आला. पण सन्माननीय जे कोणी आमचे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी ते त्या GR चे पुढचे जे अपडेट आहे शुद्धीपत्रक तो रद्द झालेला असं कुठलंही ह्यांची जी कार्यकारी परिषद आहे त्यांना दाखवलंच नाही. फक्त त्या GR चं रेफरन्स घेतलं आणि इथं सगळी ते पुटअप केलं आणि तो ठरावही मंजूर झाला. म्हणजे जेणेकरून त्यांच्या मर्जीतल्या फक्त 3 जणांना जिओ टॅगिंग ते देणार आणि ते 3 जणच फक्त ते टेंडर भरणार, असा तो विषय होता आणि असा त्यांचा तो डाव होता. भ्रष्टाचार झाला नाही होणार होता. पण संदर्भित गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माझ्या निदर्शनास आली तर मी गेल्या शुक्रवारी म्हणजे 3 दिवसापूर्वी ह्यांना निवेदन दिलं, या सगळ्या विषयाचं गांभीर्य दाखवलं आणि सोमवारपासून मी आंदोलन करणार असा इशारा दिला. तर जो काही तो ठराव होता तो ह्या पत्र मला दिलंय की तो ठराव सगळा रद्द करण्यात आलेला आहे कुलगुरूने आदेशित करून. तो मुळात झालेला ठराव तुम्ही निदर्शनास आल्यावर हो रद्द झाला. समजा तो निदर्शनास आला नव्हता तर कमीत कमी 100-150 कोटी रुपयाचे काम पुन्हा एकदा ते मर्जीतल्या लोकांना, म्हणजे माझ्या तर हिशोबानं की इतकी मरमर इतकं जळजळ करणारा जो कार्यकारी अभियंता असतो का तो स्वतःच गुत्तेदार आहे. अच्छा, तो स्वतःच इथं गुत्तेदारी करत आहेत. ठीक आहे, आता हे प्रकरण आले, पण ह्या विषयापासून म्हणजे ह्या विषयात आता समजा ती सगळी प्रोसिजर थांबलेली आहे. नवीन जे काही GR आहेत PWD चे, जलसंपदाचे नाही बरं का, PWD चे, त्याच्यानुसार जी काही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे नियमानुसार ती राबवली जाणार असं हे पत्र आश्वासनाचं मला दिलेलं आहे. आता आणि बऱ्याच काही प्रमाणामध्ये नाही, माझ्या अभ्यासानुसार जे कुलगुरू बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच्यात हे सगळे सहभागी आहेत. म्हणजे फक्त आज नाव कुलगुरू साहेबांचं होतंय असतील, म्हणजे ते असतीलही तसे भ्रष्टाचारी असतील, मला त्याच्याबद्दल माहित नाही. पण इतर ह्या सगळ्या लोकांमुळे ह्यांच्या चुकीच्या केलेल्या दिशाभुलेमुळे कदाचित ते अडचणीत येत आहेत. पुणे कोर्टात बी या बाबतीत आता आपण बातम्या पाहिल्या. हो ना, आता त्याचं ते मला त्या संदर्भात काही अभ्यास नाही. तो अभ्यास झाल्यावर नक्की मी त्या प्रकरणात हात घालीन. आता या संबंधी भेटला, आपल्याला पत्र भेटलं, हो, काय म्हणणं आलं अधिकाऱ्यांचं म्हणलं आलं की ते व्हिडिओद्वारे तर तुम्हाला अगोदर तुम्ही सगळी ते फुटेज घेतलेले आहेत. त्यांचं म्हणणं आलं की हे बरोबर आहे, तुमचं आमची चूक आहे म्हणून आम्ही तात्काळ ह्याच्यात कुलगुरू साहेबांनी आदेशित केलेले आहे आणि तसं पत्र हे त्या कार्यकारी अभियंत्याला दिलेले की ते सगळं रद्द करा आणि नवीन नियमानुसार सगळं सुरू करा. कारवाईच्या संदर्भात काय आपली आता नाही, आता त्यांनी फक्त हे रद्द केले. मी त्यांना या कारवाईबद्दल काय करणार हे विचारणा केली होती, पण ते काही हे नाही. पण तरी मी उद्या परत एक पत्र ह्यांना देणार आहे की ह्याच्या संदर्भात हे जे दिशाभूल केली, हे जे चुकीचं मार्गदर्शन केलं, तुमचा हेतूच बरोबर नव्हता, हेतूच चोरीचा होता असा विषय आहे. तर त्या संदर्भात उद्या मी निवेदन देईल आणि त्याचाही पाठपुरावा करेल, कारण की त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. इतक्या सगळ्या लोकांची, इतक्या ती काय कार्यकारी परिषद त्यांची, त्याच्यात सन्माननीय आमदार साहेब आहेत, सूचक अनुमोदक ते आमदार केनेकर आहे, या सगळ्यांना अंधारात ठेवलेले त्यांनी. ते सगळे मी पेपर्स तुम्हाला पाठविलच, ते तुम्हाला लक्षात येईल. चालेल.